आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मोगल सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब, आपल्या संस्थेचे उभरतं नेतृत्व CEO अभिषेक घाट यांच्या नेतृत्वाने आपण सर्वच्या सर्व या शैक्षणिक वर्षामध्ये विविध प्रकारची वाटचाल करीत आहोत। गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये आपल्या संस्थेने जे विविध प्रकारचे उपक्रम घेतले आणि शैक्षणिक वर्षातील विविध प्रकारच्या मीटिंगा सभांचं आयोजन केलं आणि त्याचाच परिपाठ म्हणून आपल्या संस्थेचे फक्त 10वीचेच नव्हे तर 12वीचे देखील निकाल 100% लागले आणि हा निश्चितच आपल्या संस्थेसाठी मानाचा भाग आहे। तो फक्त कंठर नेतृत्व, नियोजन आणि त्याची अंमलबजावणी याचाच तो एक भाग आणि त्याचाच परिपाठ म्हणून मागच्या मीटिंगमध्ये आपल्या संस्थेने विविध प्रकारच्या विषय समित्या गठीत केल्या होत्या। त्याचाही परिपाठ म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत सर्व शिक्षकांनी विविध प्रकारच्या कमिट्यांमधून एक उत्कृष्ट असा अध्ययन आणि अध्यापन पद्धतीची देवाणघेवाण केली आणि त्यातून विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होता। तदनंतर संस्थेने विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम आणि त्याच प्रकारे विविध स्पर्धांचं प्रयोजन करून दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण वर्षभर कार्यवाही केली आणि म्हणून आज आपली संस्था उच्च शिखरावरती पोहोचलेली आहे आणि त्यासाठी पुन्हा शैक्षणिक वर्ष 23-24 याचं नियोजन करण्यासाठी संस्थेने अकस्मात मागच्या वेळेला 23 डिसेंबर रोजी दादांनी फक्त फोन केला आणि त्यावेळेला संस्थेचे सर्व कर्मचाऱ्यांना इथं आमंत्रित केलं आणि अवघ्या 1 तासामध्ये एकही कर्मचारी गैरहजर नव्हता, सर्वच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते। हा एक आदेश आणि आपल्या संस्थेबद्दल प्रत्येकामध्ये असलेला आदर आणि दादांचा आदेश हा सर्वांसाठी श्री सावंत असतो याचा एक परिपाठ म्हणून 23 डिसेंबरच्या मीटिंगला एकही कर्मचारी दादा नव्हता दादा याचे एक खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेबद्दल असलेली आत्मीयता आणि आपुलकीच दर्शवते आणि त्यासाठी आज आपल्या या विविध प्रकारच्या नियोजनाचं आणि संस्थेमध्ये 23-24 वर्षामध्ये झालेल्या विविध उपक्रमांचं आपल्याकडनं काही लेखाजोखा जाणून घेण्यासाठी संस्थेने तो सुद्धा आपल्याकडे ऑफिसमध्ये जमा आहे, तो आपण अजून कोणाला दिलेला नाही। ते स्पर्धा जे आपण लॉकडाऊनच्या अगोदर दिली होती तो स्पर्धा आणि एक स्पर्धा त्या 2 स्पर्धा राहिलेल्या आहेत। तर त्या आपण यावर्षी घेऊ शकतात आणि आपलं शाखेला असतात त्या शाखेला आपण तो खेळाच्या कार्यक्रमामध्ये प्रदान करतात। यावर्षी सुद्धा मला वाटते ह्या महिन्याने अखेरीपर्यंत येऊन गेले त्या नियोजनाप्रमाणे सर्वांनी काम करायचे, त्याप्रमाणे आपण काम करू। संस्थेचे मार्गदर्शक त्यांनी या संस्था नावारूपापर्यंत आणले। कदम नानासाहेबांचे शब्द होतो की माझा विद्यार्थी हा ग्रामीण भागात परंतु त्याला इंग्लिशचं ज्ञान असतं, एक ग्रामीण लेवलला एक वेगळ्या उद्योग घेऊन ठेवा आणि ते तंत्रज्ञानाचं वटवृक्ष नाव करतात। वटवृक्ष पूर्ण होण्याची जी काही जबाबदारी जे काम केलं ते आमचे मोगल ठरलं। तर जर राजेंद्र संस्था जेवढी प्रभावी चालली आणि राजेबद्दल मला काय गोष्टी असं मला मनापासून वाटतं, कारण मी पण लहानपणापासून या गोष्टीचं साक्षीदार आहे। म्हणून आपल्या समाजाचे मार्गदर्शक आदरणीय रोबोट सर, संस्थेचे व्यवस्थापक अभिषेक घाट, तुषार घाट, आता झालेले डोबे साहेब, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, सर्व आलेले शिक्षक, शिक्षिका, खरं तर आज विचित्र झाला असला परंतु आपल्या नवीन शैक्षणिक सुरुवातीचा काही धोरणोद्देश असतात आणि त्या संकल्पना करून आपल्याला त्याच्यातून वर्षभर हा काही उपक्रम राबवायचा असतो। म्हणून त्याला एक आढावा घेतला जातो। आढावामध्ये काही कोणाला कमी जास्त बोललं जातं, कोणाला काही जिथे वाईट असतं, परंतु त्याचा अर्थ असं असतं की तो विषय सोडून द्यायचा असतो। कारण शाखाने
शिक्षक हा खूप समाजामध्ये एक माणूसच राहिला. म्हणून तुमच्या अनुभव विद्यार्थी घडत असतो. मग रिट्रीट जावं, डॉक्टर होतो, इंजिनियर होते, आता शेतकरी हो, म्हणून घरापर्यंत काही शिक्षक होतो. म्हणून आपण जबाबदारी ना ते शिक्षणाचं ध्यान करावं. नानासाहेबांची संस्था आहे, ही नानामध्ये प्रत्येकाचं सांगत असतो की नानासाहेबांचे कुटुंब आहे आणि तुम्ही कुटुंबाचे घटक आहात. म्हणून नानासाहेबांचं नाव आदरणीय नानासाहेब देशमुखांचं नाव, त्या संस्थेचं नाव, त्या सर्वांच्या हातात विचारलं की मी आपल्याला